नमस्कार. राम राम. मी तांबोळी एजी टॅम पत्रकार, संपादक, साप्ताहिक, अकलूज, मंथन. मित्रांनो, सध्या चाललेल्या निवडणुका जर पाहिल्या तर अनेकांना प्रश्न पडलेला असेल की ह्या काय निवडणुका झाले का हो? काय चालले, कुणाला काय नक्की काय, म्हणजे हे मत खरेदी करायचं चाललंय का लोकांनाच खरेदी करायचं चाललंय का उमेदवार पळवायचं चाललंय का काय, नक्की काय चालू आहे? तर मित्रांनो, तुम्हाला पडलेला प्रश्न अगदी बरोबर आहे. आजकाल जो पूर्वीचा काळ होता तो नक्कीच राहिलेला नाही. लोक पैसे कमविण्याच्या नादी लागलेले आहेत, भले मग ते कोणतंही क्षेत्र असो. आणि त्यातल्या त्यात राजकारण तर फार सोपं आहे. तिथं फक्त तुमचे ग्रुप जमले पाहिजेत. तुम्ही काय ना काय गोष्टी करू शकता तिथे. हे आता लोकांना कळून चुकले. म्हणून जो तो आपापला काय मिळवता येईल का, आता त्याच्यात बरेच लोक, म्हणजे एकतर ज्याच्यात न्याट आहे तेच लोक ते आज राजकारणात टिकू शकतात असं वाटायला लागले. हो, तर पूर्वीचा काळ संपला. सरळ मार्गाने चालणार वगैरे, कसलं सरळ मार्ग काय, असं सरळ सरळ बोलू लागले. याला कारण सर्वत्र वाढलेली महागाई, वाढलेली लोकसंख्या, फुगणारी शहरं, वास्तविक नगरपालिकेच्या, महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका असतात किंवा ग्रामपंचायतीच्या आता नुकत्याच सुरू होतील, जिल्हा परिषदेच्या, याच्यात खरं काय असतं सांगा भाऊ? लोकांच्या काय अपेक्षा असतात, म्हणजे जनतेच्या, नागरिकांच्या काय अपेक्षा असतात आणि काय घडते? पण जर तुम्ही पाहिलं, वस्ती वस्तीवर म्हणा किंवा गावागावात म्हणा, अक्षरशः खरेदी विक्रीचा धंदा चालू आहे का काय, असा वाटण्या इतपत शंका उपस्थित होतेय. अहो होते काय, तुम्ही नुसतं शंकाच घेत बसा म्हणते. प्रत्यक्षात हे घडू लागले आणि ती जर नाही जमलं तर मग त्याला अनेक मार्ग आहेत असंही बोलून दाखवायला लागले. कोणत्या गोष्टीचा किती अभ्यास, नाव घ्यायचं फक्त, मग ह्याचा प्रेम, त्या मग आपल्या धर्माचा प्रेम, त्याच्यात नंतर कशाचा प्रेम, नंतर कुठलं तरी काय, म्हणजे न बोलण्यासारख्या गोष्टी आहेत या. वास्तविक पाहता देशावर खरं प्रेम असणारे, देशाबद्दल चांगला विचार करणारे असे लोक किती दुर्मिळ झालेत, दिसतायत, किती दिसतायत, दुर्मिळ झालेले आहेत. फार कमी खरोखर मनापासून राजकारण क्षेत्रात कष्ट घेणारे राहिलेले आहेत असं दुःखाने म्हणावं लागते. तर काय काय अक्षरशः तरुण पुरं तर हसतील, हे यांचं आयुष्य गेलं, यांना कळतं का नाही? अहो राजकारण घराघरात शिरले, गल्ली गल्ली तर आहेच पूर्वीपासून, चौका चौकात आहेत, गावागावात आहे, वस्ती वस्तीवर आहे, तालुका पातळीवर आहे आणि जिल्हा पातळीवर सुद्धा आहे. एवढंच नव्हे, सबंध पृथ्वी व्यापली या राजकारणाने आणि तुम्हाला नाही कळत. अरे बाबा, पृथ्वी व्यापली, हे पृथ्वीपर्यंत ठीक आहे ना,
आपण पृथ्वीवरच राहतोय सगळेजण. देशापर्यंत विचार करून कसं चालेल? अगोदर ही या राजकारणात नगरपालिका, ग्रामपंचायती म्हणा, जिल्हा परिषद म्हणा, यांच्या राजकारणात मनुष्य कशाचा विचार करतो सांगा बघू? या स्थानिक लेव्हलच्या निवडणुका असतात. इथं लोकांच्या अडी-अडचणी, प्रॉब्लेम्स त्यांचे सॉल्व्ह व्हावेत आणि तिथल्या नागरिकांच्या अडी-अडचणी, त्यांना आवश्यक वाटणाऱ्या गोष्टी उपलब्ध करून देणे. इतक्या साध्या गोष्टी असतात आणि त्याच्यावरच चर्चा व्हायला पाहिजे. पण ती होते का? नाही. अनेकांचा निवडणूक आल्या म्हणजे काय आता आयुष्यच. अक्षरशः कामाला ठेवल्यासारखी लोकं कामाला ठेवतात अक्षरशः. असे मॉबच्या मॉब, झुंडीच्या झुंडी तयार होत आहेत. आणि वस्तीवर जाऊन, चौकात जाऊन, गावाच्या कानाकोपऱ्यात जाऊन माणसं गोळा करण्यासाठी हे उभे असलेले दिसतात. म्हणजे यांना फारच समाजकार्याची हौस आहे असं तुम्हाला वाटेल. याच्यात समाजकार्य कुठं राहिले असं ते बोलतायत. बापरे! हो. कुणी काही म्हटलं आणि कुणी किती बेशर्मी केली तर ती थोडीच लपणार आहे. लपणार नाही. तर मित्रांनो, येणारा काळ आता या निवडणुका तर ह्या इतक्या मजेशीर झालेल्या आहेत, या महानगरपालिकेच्या, नगरपालिकेच्या. तर मग आता ग्रामपंचायतीच्या पुढच्या येणाऱ्या निवडणुकी किंवा जिल्हा परिषदेच्या कशा असणार आहेत? तर पूर्वीचा काळच बदलल्यामुळे आता ह्या नवीन काळानुसार, नवीन पद्धतीनुसार निवडणुका होणार. सांगता येणार नाही. गावागावात होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकी किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुकी याच्यात तर जबरदस्त कॉम्पिटिशन असतंय असं म्हटलं जातं. जे कोणी कष्ट करून या क्षेत्रात आपल्याला नाव कमवायचं म्हणून वावरत आहेत, ते लोक केन प्रकारे निवडणुका जिंकायच्याच याच्याच नादाला लागलेले आहेत. आणि त्या ठिकाणी मग तिथे सर्व प्रकारचे लोक आहेत. शिकलेले आहेत, कमी शिकलेले आहेत, अशिक्षित आहेत, अंगठे बहादूर आहेत, किंवा वेळ प्रसंग पडला तर गुंड, मावाली, बदमाश लोक सुद्धा सांभाळून आहेत. एकेकाला तिथं लगेच एकमेकांना इंगा दाखवायची कामं चालू असतात. कोण निवडणुकीला उभा राहत तर त्याला माघार कशी काय लावायची त्याचे सुद्धा हातोटी आता अगदी तळागाळापर्यंत पोचलेली आहेत. ज्या गोष्टी त्यांनी वरच्या पद्धतीला पाहिलेल्या असतात त्याच गोष्टी खालच्या पातळीपर्यंत, अगदी ग्राउंड लेवलपर्यंत चाललेल्या असतात. याचा अर्थ असाच का तुम्ही नकारार्थी बोलता? अरे नकारार्थी नाही, होकारार्थीच आहे, ते सत्य आहे. असं होणारच. मी तुम्हाला म्हटलं नाही का, एक म्हण आहे हिंदी म्हण की मैं नकटा तू नकटा सब नकटों का मेला. उसमें एक नाक वाला मिला, सबने कहा ये है मेरा चेला. म्हणजे तुम्ही विचार करा, सगळेच नकटे आहेत. त्यात एखाद दुसरा नाकवाला जर मिळाला, म्हणजे सरळ मार्गी जर मिळाला, तर त्याला सगळे म्हणणार हा आमचा चेला आहे, हा आमचा चेला आहे. काय त्या म्हणण्याला तर अर्थ राहणार का? तर प्रश्न असा आहे, चांगले लोक निवडणुकीत आले पाहिजेत,
राजकारणात आले पाहिजेत आणि जे जे काही म्हणजे या छोट्या प्रमाणात गोष्टी घडणार आहेत, त्याच पुढं हळू-हळू मोठ्या प्रमाणात देश पातळीवर, अगोदर राज्य पातळीवर, त्याच्यानंतर देश पातळीवर घडत जातात ना. तर येणारा काळ हा वि या काळाचा विचार का करायचा? आता 2026 चालू आहे. याच्यातच कधी आला आणि कधी गेला हे कळालं नाही मागचं 2025 आणि 2026च्या इथून पुढं तरी थोडा तरी बदल व्हावा असं लोकांना वाटतंय. पण दिवसेंदिवस जगणे कठीण होत चाललंय. असं म्हणण्याची वेळ अनेक वयस्कर लोकांच्यावर आलेली आहे. निश्चितच हे प्रकरण कशामुळं घडू लागलंय? वेळच नाही कुणाकडे. न थांबायला, ना काही गोष्टी करायला, ना बोलायला, ना वाट बघायला, न तिचं उत्तर येईपर्यंत वाट बघायला. उत्तर येण्याच्या अगोदरच त्याचं काय उत्तर येणार आहे हे सांगणारी सध्या निर्माण झाली. बापरे! हे म्हणजे भयानकच आहे ना. हे म्हणजे इतकं भयानक आहे की याला सरळ करतील ना. सक्षम आहे. राज्य सरकार आणि पोलीस खातं. साहजिकच अजून अनेक जण चांगले राजकारणी आहेत. त्यांना कधी ना कधी एकत्र यावं लागेल आणि याच्यावर विचार करावा लागेल आणि जास्तीत जास्त चांगले कसे उमेदवार उभे करता येईल हेही पाहावं लागेल. अन्यथा बाळासाहेब ठाकरे जे बोलत होते, येणारा काळ हा विचार करावा असाच आहे. त्यामध्ये सुरुवात घरापासून करावी लागेल. चांगलं वागायला, बोलायला, दिलेला शब्द पाळायला, देशाविषयी प्रेम, राज्याविषयी प्रेम, भाषेविषयी प्रेम आणि एक चांगलं नागरिक बनायला सुरुवात केली पाहिजे. कलेची आवड पाहिजे. कोणती ना कोणती कला असावी. भाषेविषयी प्रेम असलं पाहिजे. आपल्या भाषेचं प्रेम आहे तसंच इतर सुद्धा भाषा आहेत. जर आपली मायबोली मराठी आहे, तर इतर आपल्याला मावशीच म्हणावं लागतील ना भाषा. हो का नाही? त्यांना दोष देऊन चालणार नाही. त्यांना पण नाही जमलं आपल्याला शिकायला तर त्यांना किमान नाव ठेवण्यात काही अर्थ नाही. अहो प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक भाषेत, प्रत्येक राज्यात किती प्रचंड विचारवंत लोक होऊन गेलेले आहेत. अर्थात सगळ्यांचे विचार काही एक होणार नाहीत हे मान्य आहे. पण आपली संस्कृती आपल्याला काय शिकवते आणि आपण कशा पद्धतीने वागलं पाहिजे एवढा जरी विचार केला तर हळूहळू ह्याच्यात फरक पडू लागेल. अन्यथा सांगता येणार नाही. यापेक्षाही प्रचंड माणसाला शंका कुशंका निर्माण होणार आणि तो इतरांना द्वेष देण्यासाठी सज्ज होणार. हे चांगलं नाही. याला त्याला द्वेष देण्यापेक्षा सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे आपण आणि ते व्यवहारात असू दे, व्यवसायात असू द्या, शिक्षणात असू द्या किंवा तुमच्या कोणत्याही कलेत असू द्या. तुम्ही चांगल्या गोष्टी विचार करावा लागेल तरच या जगात टिकावं लागेल. अन्यथा कठीण होत आहे रे असं म्हणायची पाळी येईल. एका कवीने कठीण होत आहे नावाचं एक कविता लिहिली होती. ती मला आठवली आत्ता यावेळेस. ती काही मी सांगत बसणार नाही कारण किती कविता आवडतात हा एक प्रश्नच आहे मित्रांनो. ओके, सी यू अगेन.